नमस्कार. कोळू वड्या खाल्ल्यात का हो तुम्ही अशा कधी? खमंग खुसखुशीत. हो, बरोबर ऐकलंत, कोळू वड्या. अहो, ज्या अळूच्या असतात त्या अळू वड्या आणि कोथिंबीर आणि अळू या दोन्हीच्या मिळून ज्या करतात ना त्या कोळू वड्या. बरं, यांची स्पेशालिटी काय आहे ना, की या तुम्ही कमी वेळात पण करू शकता. म्हणजे काय, माझ्याकडे ऑलरेडी अळू होतं, पण मुहूर्त मिळत नव्हता वड्या लावायचा. म्हणून मग सरळ त्याला चिरून घेतलं, कोथिंबीर चिरली आणि एक वाटण तयार केलं. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी जी चिरलेली अळूची पानं होती आणि कोथिंबिरीची पानं होती, ती पण त्याच्यामध्ये ॲड केली. थोडंसं पाणी घातलं आणि नंतर मग जेव्हा पाणी लागलं तर मग मी चिंचेचा कोळ त्याच्यामध्ये घालून घेतला आणि मग हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये घेतलं. त्यामध्ये आपले बेसिक मसाले म्हणजे हळद, परत लाल तिखट, मिरची घातलेली होती त्यामुळे लाल तिखट जरा बेताने घालायचं, ओवा क्रश करून, धणे पावडर आणि असं सगळं घेतलं. त्याच्यामध्ये जी पेस्ट होती ती ॲड केली आणि मग थोडं तांदळाचं पीठ, म्हणजे जर 2 वाट्या बेसन असेल तर 1 वाटी तांदळाचं पीठ या प्रमाणामध्ये जसं जसं लागेल तसं तसं मी त्याच्यामध्ये ॲड केलं. छान ते एकजीव करून घेतलं. पांढरे तीळ पण घातले त्यामध्ये आणि एक 15 ते 20 मिनटं ना उकड काढून घेतली त्या वड्यांची ताटामध्ये सेट करून त्यांना. बस. आणि मग थंड झाल्यानंतर उघडून बघितलं तर काय, कोळू वड्या तयार होत्या आपल्या. तर ह्या अशा कोळू वड्या ना करून बघा, खमंग खुसखुशीत होतात, खूप छान लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. थँक यू सो मच.